पुण्यातल्या शास्त्री रोडवरती पोलीस उपनिरीक्षक पदाची जाहिरात प्रलंबित असल्याने दुसरी गोष्ट म्हणजे वयोमर्यादेच्या वाढीसाठी स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी जे आहेत ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि हजारो विद्यार्थी जे आहेत ते पुण्यातल्या शास्त्री रोडवरती उतरलेले सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी जी आहे ते ह्या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे। दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांकडून खरं तर हे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पांगवण्यात येत आहे। मात्र आपण बघू शकतो की खरं तर हे सर्व विद्यार्थी जे आहेत स्पर्धा परीक्षेचे ते अगदी संतप्त झाले आहेत। त्यांची अशी मागणी आहे की पोलीस उपनिरीक्षक जी पदाची जाहिरात आहे ती उशिरा आलेली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये वयोमर्यादेची वाढीसाठी आम्ही सातत्याने निवेदन देत आहोत, मात्र याच्यावरती कुठलीही सरकार दखल घेत नाही। यासाठी सर्व विद्यार्थी जे आहेत ते चांगले आक्रमक झाले आहेत आणि शास्त्री रोडवरती अक्षरशः हजारो विद्यार्थी जोरदार घोषणाबाजी करत सध्या आपण बघू शकतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विद्यार्थी दाखल झालेले आहेत की दोन्ही दुतर्फावरच्या बाजूला रस्त्याच्या हे सर्व विद्यार्थी दाखल झालेत आणि पोलीस सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। पोलीस खरं तर ह्या आंदोलनकर्त्यांना रोकत आहेत, धरपकड खरं तर या ठिकाणी सुरू आहे। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व आंदोलनकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आहेत। स्वतः डीसीपी सुद्धा पुण्यातले या ठिकाणी उपस्थित आहेत, पोलीस सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत। विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी जी आहे ती खरं तर सरकारच्या विरोधात या ठिकाणी केली जात आहे। सध्या आपण बघू शकतोय यापूर्वी सुद्धा या शास्त्रोवरती या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं आणि अक्षरशः हा सर्व रस्ता जो आहे तो रोखून धरला होता आणि तोच पवित्रता सध्या या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे। सध्या आपण बघू शकतो की एमपीएससी करणारे विद्यार्थी या ठिकाणी आहेत। काय नक्की मागणी आहे ते विद्यार्थ्यांकडून आपण जाणार आहोत। या ठिकाणी हजारो विद्यार्थी तुम्ही दाखल झालेले आहेत, काय नक्की तुमची मागणी आहे, कशा संदर्भात तुम्ही रस्त्यावरती उतरला आहात? मागचे 6 ते 7 महिने एकच मुद्दा आहे की बाबा वयवाढीचा। आता सरकारने जी काही जाहिरात काढली त्यामध्ये 1 जानेवारीचा मुद्दा उल्लेख न करता त्यांनी 1 नोव्हेंबरची ॲड टाकली। मग 1 जानेवारी ते 1 नोव्हेंबरमध्ये एवढ्या मुलांचं नुकसान झालं आहे, यामध्ये सरकारची चुकी आहे। ॲक्च्युली ॲड लेट आली, त्यामध्ये मुलांचा एकच विषय आहे की बाबा GR येऊ दे वयवाढीचा 1 वर्ष। खरं तर तुम्ही आता ह्या सर्व गोष्टींसाठी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावरती उतरलात, मात्र पोलिसांकडून तुमचा बळाचा वापर केला जातो, काय म्हणणं आहे पोलिसांविषयी काहीच म्हणणं नाही आमचं। फक्त आमचा एकच मुद्दा आहे सरकारला की बाबा सरकार तुम्ही प्लीज आमची एकंदरीत जे वय गणाचा दिनांक आहे ना ते दिनांक आमचं बदललं पाहिजे। बाकी आमचं पेपरला पुढे विरोध करण्याचं पण नाही। पोलिसांकडून जी धरपकड झाली याच्यामुळे आमची मुलं काही चालू केलं का मी सांगतो थोडंसं बॅक थोडंसं बॅक साईडला किंवा पुण्यातील शास्त्री रोडवरती स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी जे आहेत ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि गेली 1 तासभरापासून हजारो विद्यार्थी जे आहेत ते शास्त्री रोडवरती दाखल झालेले आहेत। नक्की काय या विद्यार्थ्यांची मागणी आहे ते आपण विद्यार्थ्यांकडून जाणून घेणार आहोत। शास्त्री रोडवरती खरं तर तुम्ही दाखल झालेला आहेत, काय नक्की तुमची मागणी आहे, कशा संदर्भात तुम्ही रस्त्यावरती उतरलात? आमचं मागील 7 ते 8 महिन्यापासून शासन दरबारी वेगवेगळ्या मंत्री असतील, वेगवेगळ्या आमदार असतील, वेगवेगळ्या लोकप्रतिनिधी असतील, त्यांच्यामार्फत आम्ही शासनाला किंवा आयोगाला वारंवार आम्ही कळवतो आहे जे वयगणन किंवा वयगणनबाबतची जी तारीख आहे 1 नोव्हेंबर 2030 ती कमी करून ती 1 जानेवारी 2025 करा। आमची साधी मागणी आहे। आज सुद्धा आमच्या कुठल्याही इथल्या विद्यार्थ्यांचा पेपर पुढे ढकलावा अशी मागणी नाही। आत्ता जरी लागू केलं किंवा त्यांच्यासाठी फॉर्म ऑप्शन आत्ता जरी चालू केलं, ज्या वेळेला ती पोरांचे पेपर होणार त्यावेळेला होऊ दे, कारण की ह्या निर्णयामुळं हजारो गोरगरीब शेतकऱ्यांचे पोरं आज ह्या स्पर्धा परीक्षेतून बाहेर पडायला लागलेत। त्यांची चूक काही नसताना कायदेशीररित्या जर सगळ्या गोष्टी बघितल्या असत्या, ह्या गोष्टीला अनेक लोकप्रतिनिधींनी अनेक माध्यमातून ह्या गोष्टी आम्ही शासनापर्यंत किंवा आयोगापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केले, पण आयोग आजही त्या गोष्टीवर हट्ट धरून आहे। जी वयगणनबाबतची जी तारीख त्यांनी काढलेली आहे, जी नोटिफिकेशन काढलेले, ती नोटिफिकेशन फक्त आपल्याला 1 जानेवारी 25 गणन करा की 1 जानेवारी 25मुळे जे 8 ते 9 महिने किंवा 8 ते 9 महिन्यात जे अनेक विद्यार्थ्यांचे डेट ऑफ बर्थ आहेत ते विद्यार्थी ह्यात सामावून घेतील। जर गोष्ट शासनाने किंवा आयोगाने जर आज जरी माघारी नाही घेतलं, यातील लाखो विद्यार्थी बाहेर पडतील। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आज जे रविवारी होणारा पेपर बाबतीत आज विद्यार्थी रस्त्यावर का आलेत, कारण की एकदा हा एक्झाम होऊन गेला तर ही जी गोष्ट रेट्रोस्पेक्टिव्ह लागू होत नाही। म्हणजे एकदा एक्झाम झाल्यानंतर ह्या पोरांना परत संधी नाही मिळणार किंवा कायदेशीररित्या आम्हाला न्यायालयात सुद्धा जाता येत नाही। ह्याचमुळं आज ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आज लाखोच्या संख्येनं हे विद्यार्थी आज रस्त्यावर आलेत। फक्त त्यांची एकच मूळ मागणी आहे की जी वयगणनाची तारीख आहे ती जी आयोगाने
ती जी 1 नोव्हेंबर 2025 केलं ती नोटिफिकेशन मागं घ्यावं, जी 1 जानेवारी 25 जी विद्यार्थ्यांच्यापासून सगळ्या लोकप्रतिनिधींची पण मागणी आहे. फक्त ही एकच साधी सोपी मागणी, रास्त मागणी आज आयोग किंवा शासनाकडनं ह्याची दखल घेतली जात नाहीये. खरं तर या संदर्भातलं काही निवेदन तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे दिलेलं होतं का? त्याच्यावरती काय त्यांच्याकडून सांगण्यात आलं का? वारंवार तुम्हाला सांगतो, मागील हा आज 4 दिवसातली गोष्ट नाहीये. मागील 7 ते 8 महिन्यापासून आम्ही वेगवेगळ्या मंत्री महोदय असतील, वेगवेगळ्या लोकप्रतिनिधी असतील, वेगवेगळ्या आमदार असतील, ह्यांच्याकडून आम्ही शासन दरबारी मांडतो. शासनाकडून मागील 2 दिवसापूर्वी आमदार महोदयांचं सुद्धा हेच मुख्यमंत्री महोदयांचं हेच म्हणणं होतं की आम्ही ह्याच्यावरती सकारात्मक निर्णय घेऊ. पण आज रोजी म्हणजे 2 दिवस एक्झाम तोंडावर आलेला असताना सुद्धा आमच्याकडनं कुठल्याही पद्धतीचा एक प्रतिसाद किंवा सकारात्मक प्रतिसाद जे पाहिजे ते आज विद्यार्थ्यांना भेटत नाही. म्हणून त्या रोषाला हे सगळे विद्यार्थी पुढे जाऊन आज रस्त्यावर आलेले आहेत. आणखी काही विद्यार्थी आहेत या ठिकाणी. काय नक्की तुमची भूमिका आता पुढे समोर असणार आहे? तुम्ही रस्त्यावरती उतरलाय. नक्कीच हा विद्यार्थ्यावर खूप मोठा अन्याय होतोय. थोडेफार मुळात फक्त PSIचा हा मुद्दा नाही, ही 1857च्या उठावासारखी क्रांती झालेली आहे. याच्या पाठीमागं बरेच कारणं आहेत. प्रशासन आणि MPSC या दोघांमधला हा प्रतिसाद नसल्यामुळे ही आज हजारो लाखो विद्यार्थ्यांच्यावर हा अन्याय होत आहे. त्यामुळे कित्येक आमदारांनी कित्येक खासदारांनी विविध लेटर पाठवले तरीही मुख्यमंत्री या ठिकाणी दखल घेत नाहीत. या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आज विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. या ठिकाणी विरोधी पक्षसुद्धा इथं नाही, ही केवळ विद्यार्थ्यासाठी चालू केलेली चळवळ आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व तमाम जनतेला आम्हाला एकच सांगायचं आहे की आमच्या या अन्यायाची आपण दखल घ्यावी आणि आमच्या या विद्यार्थी बांधवावर जो अन्याय होतोय त्याच्यावर आपण ठीक आहे. आता पुढची तुमची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका आता गेल्या शुक्रवारपासून या गोष्टीचा हे चाललाय. शुक्रवार, शनिवार, रविवार पोरांनी वाट बघितली. सोमवारी काहीतरी नोटिफिकेशन, सोमवार गेला, मंगळवार गेला, म्हणजे मागच्या 8-9 दिवसापासून चाललंय. खासदारांनी पत्र पाठवली, शरद पवारांचा फोन झाला, तरी एवढं सगळं होत असताना सुद्धा तुम्ही दुर्लक्ष जर या गोष्टीकडे करत असाल तर म्हणजे प्रशासनावर हा प्रश्न आहे. आणि हा 1-2 नाही तर लाखो विद्यार्थी संभ्रम आहेत. पेपर होणार की नाही होणार नाही होणार. एकंदरीत आपण बघू शकतोय. खरं तर हे स्पर्धा परीक्षा करणारे जे विद्यार्थी आहेत चांगले आक्रमक झालेले आहेत आणि या मागणीसाठी सर्व विद्यार्थी जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. सरकारकडून कुठल्याही आमच्या मागणीची दखल घेतली जात नाही असा भूमिका जी आहे किंवा असा म्हणणं जे आहे ते स्पर्धा परीक्षा विद्यार्थी म्हणताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन हरीश नेगीसोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.